तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, अंड्यासोबत काय खाल्ल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो? अंड्यासोबत खालीलपैकी काय खाल्ल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। अंड्यासोबत कारले खाल्या कारणास्तव मानवाचा मृत्यू देखील होऊ शकतो। पुढचा प्रश्न पाहूया। ताजमहालामध्ये एकूण किती खोल्या आहेत ते सांगायचं आहे। ताजमहालामध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। 1020 खोल्यांचा समावेश ताजमहालामध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते? ही रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। लोहाची रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी अत्यंत गरज असते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे? संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालय किती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। संपूर्ण भारतामध्ये 25 उच्च न्यायालयाचा समावेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग प्रति सेकंद किती असावा लागत असतो? पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग जो आहे प्रति सेकंद एकूण किती असावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। 4 मीटर जो आहे पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग जो आहे प्रति सेकंद असावा लागतो। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुत्र्याची पूजा केली जात असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुत्र्याची पूजा होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। नेपाळ या ठिकाणी कुत्र्याची पूजा केली जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्यात सर्वात जास्त रक्त असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। हत्ती या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्ताचा समावेश असतो। पुढचा प्रश्न पाहूया। हत्ती या प्राण्यामध्ये साधारणतः किती लिटर रक्त असते ते सांगायचं आहे। हत्तीमध्ये एकूण किती लिटर रक्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 245 लिटर एवढे या ठिकाणी साधारण हत्तीमध्ये रक्त असते। तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे। महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात जात असते? महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। हृदयापासून जे आहे महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त सर्व शरीरामध्ये पसरले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येत असतात ते सांगायचं आहे। मानवाच्या डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील। लॅक्रिमल ग्रंथी या ग्रंथी कारणास्तव मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी जगातील कोणत्या देशातील 100 पैकी 90 घर सौर ऊर्जेचा उपयोग करत असतात? जगातील कोणत्या देशातील 100 पैकी 90 घर सौर ऊर्जेचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। इस्रायल या देशातील जे आहे 100 पैकी 90 घर सौर ऊर्जेचा उपयोग करतात। पुढचा प्रश्न पाहूया। सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सूर्य मावळते वेळेस निळ्या रंगाचा प्रकाश देत असतो? सूर्यमालेतील खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सूर्य मावळते वेळेस निळ्या रंगाचा प्रकाश देतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मंगळ ग्रहावर जे आहे मावळते वेळेस सूर्य निळ्या रंगाचा प्रकाश देत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे कोणी म्हटले होते? अष्टांगिक मार्ग दुःख निवारणाचा मार्ग आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। विद्यार्थ्यांनो भगवान गौतम बुद्ध यांनी अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा आहे असे म्हटले होते। पुढचा प्रश्न पाहूया। पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे खालीलपैकी काय आहे? पर्यावरणाचे रक्षण करणे खालीलपैकी मानवाचे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील। पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आहे मानवाचे मूलभूत कर्तव्य आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शरीराची वाढ करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? शरीराची वाढ करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील। प्रथिनांचे जे आहे शरीराची वाढ करणे महत्त्वाचे कार्य देखील असते। पुढचा प्रश्न पाहूया। शरीराचे झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य असते? शरीराचे झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। प्रथिनांचे शरीराचे झीज भरून देखील काढणे हे महत्त्वाचे कार्य आहे।
पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या गव्हर्नर जनरलने ICS या परीक्षेची वयोमर्यादा वाढवलेली होती ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने ICS या परीक्षेची वयोमर्यादा वाढवलेली होती? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 लॉर्ड लिटन यांनी ICS या परीक्षेची वयोमर्यादा वाढवलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी कोणाकडे केलेली होती? महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी खालीलपैकी कोणाकडे केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हंटर आयोगासमोर विद्यार्थ्यांना जो आहे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने मनुस्मृतीचे दहन केलेले होते? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने मनुस्मृतीचे दहन केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले आहे. पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. भगतसिंग हा जो विचारवंत किंवा क्रांतिकारक होता तो विचाराने नास्तिक तसेच समाजवादी होता. पुढचा प्रश्न पाहूया, विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालू शकते? विधानसभेचे कामकाज खालीलपैकी कोणत्या भाषेतून चालू शकते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी की मराठी, हिंदी तसेच इंग्रजी या सर्व भाषेतून विधानसभेचे कामकाज चालू शकत असते. तर पाहूया पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केलेला होता? महात्मा गांधींनी सत्याग्रह या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या शहरात केलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील. आफ्रिका या देशामध्ये महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या विभागात बोलली जात असते? महाराष्ट्रामध्ये मालवणी भाषा खालीलपैकी कोणत्या विभागात बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील. कोकण विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये मालवणी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. पुढचा प्रश्न पाहूया, राजद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या व्यक्तीला शिक्षा झालेली होती? राजद्रोहाच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला शिक्षा झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. लोकमान्य टिळक यांना जे आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले केसरीचे संपादक कोण होते ते सांगायचं आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादक खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादक होते. पुढचा प्रश्न पाहूया, हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधामध्ये कोणाच्या स्वार्थीपणावर टीका करण्यात आलेली होती? हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधामध्ये खालीलपैकी कोणाच्या स्वार्थीपणावर टीका केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ब्रिटिशांच्या स्वार्थीपणावर जे आहे हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या ग्रंथामध्ये निबंधामध्ये टीका करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, ब्रिटिशांचे राज्य कोणासाठी हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी हा निबंध कोणी लिहिलेला होता ते सांगायचं आहे. ब्रिटिशांचे राज्य कोणासाठी तसेच हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 राहील. गोपाळ गणेश आगरकर यांनी ब्रिटिशांचे राज्य तसेच हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी हा निबंध लिहिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण होता ते सांगायचं आहे. डबल शतक झळकवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. मिताली राज यांनी जे आहे डबल शतक झळकवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 50 एवढी कोकण प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, हिप्पो या प्राण्याचे दूध खालीलपैकी कोणत्या रंगाचे असते? हिप्पो या प्राण्याचे दूध खालीलपैकी कोणत्या रंगाचे असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गुलाबी रंगाचे हिप्पो या प्राण्याचे दूध असते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ग्वालियर या ठिकाणी रेल्वेचे स्प्रिंग बनवण्याचा कारखाना स्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम खालीलपैकी कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वानखेडे स्टेडियमपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे मोठे आहे.
पुढच्यापासून पाहूया, अकलोली ब्रजेश्वरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचे झरे आहेत? अकलोली तसेच ब्रजेश्वरी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचे झरे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील गरम पाण्याचे झरे अकलोली तसेच ब्रजेश्वरी या ठिकाणी स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया, कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थ्यांनो, अमरकंटक जिल्ह्यामध्ये कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? दूषित पाण्यामध्ये चालल्या कारणास्तव खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, लेप्टोस्पायरोसिस हा जो रोग आहे दूषित पाण्यात चालल्या कारणास्तव होत असतो. पुढच्यापासून पाहूया, वाट ही संघर्षाची या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वाट ही संघर्षाची प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, अण्णा हजारे यांनी वाट ही संघर्षाची प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. पुढच्यापासून पाहूया, जगातील कोणत्या देशात फक्त 40 मिनिटाचीच रात्र असते? जगातील कोणत्या देशात 40 मिनिटाचीच रात्र असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील, नॉर्वे या देशामध्ये 40 मिनिटाचीच रात्र असते. पुढच्यापासून पाहूया, ट्विटरच्या लोगोमध्ये असलेल्या पक्षाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ट्विटरच्या लोगोमध्ये जे पक्षी आहे त्याचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, ट्विटरच्या लोगोमध्ये लेरी नावाचा पक्षी आहे. पॅसिफिक महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे? पॅसिफिक महासागर जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जगातील पहिल्या क्रमांकाचा पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी शेतीची सर्व अवजारासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? शेतीच्या अवजारासाठी प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, किर्लोस्करवाडी हे शेतीच्या अवजारासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. पुढच्यापासून पाहूया, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर स्थित आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे, सातपुडा पर्वतावर जे आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. पुढच्यापासून पाहूया, पाचूचे बेटे म्हणून कोणत्या देशाला ओळखले जात असते? पाचूचे बेटे म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे, श्रीलंका देशाला पाचूचे बेट म्हणून ओळखले जात असते. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, लोकसंख्या नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे कोणत्या सूचीतील आहे? लोकसंख्या नियंत्रण हा खालीलपैकी कोणत्या सूचीतील महत्त्वाचा विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, समवर्त सूचीमधील लोकसंख्या नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या ठिकाणी आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज पाहावयास मिळते? आर्कियन खडकामध्ये खालीलपैकी कोणते खनिज पाहावयास मिळते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील, लोह खनिज हे आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते. पुढच्यापासून पाहूया, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, नायगाव जे आहे सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव होते. पाहूया पुढचा प्रश्न, उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढल्याने त्यास कोणते अंदाजपत्रक म्हटले जात असते? उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्यास खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, तुटीचे अंदाजपत्रक असे उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यास त्यास म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया, सातारा ते रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते सांगायचं आहे. सातारा तसेच रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, पार घाट हा जो घाट आहे सातारा रत्नागिरी या 2 ठिकाणादरम्यान येतो. पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी आंध्रा लेक ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे ते सांगायचं आहे. आंध्रा लेक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, आंध्रा लेक हा जो प्रकल्प आहे तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूया, शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण खालीलपैकी कोण करते? शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण करण्याचे कार्य खालीलपैकी कोण करत असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील, आयोडीन जे आहे शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण करत असते. पुढचा प्रश्न पाहूया, शरीराला फॉस्फरस हे खालीलपैकी कशापासून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते? शरीराला फॉस्फरस खालीलपैकी कोणत्या घटकापासून मोठ्या प्रमाणात मिळते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्वच म्हणजे पालेभाज्या, मेथी तसेच अन्नधान्य सर्व भागातून जे आहे फॉस्फरस अतिशय जास्त प्रमाणात मिळत असते शरीरास. विद्यार्थ्यांनो, आजची जर सुपर क्लास आपल्याला आवडलेली असेल तर एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश